हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. थंबनेल बघूनच आलात ना, अगदीच बरोबर आहे. आज आपण उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून अगदी भन्नाट अशी रेसिपी करणार आहे. लहान मुलांनासुद्धा आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा आवडणार आहे अशी ही रेसिपी आहे. कुठली रेसिपी आहे ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आज आपल्या कृतीला सुरुवात करूया. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण 2 कप गव्हाचं पीठ घेणार आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा घट्ट असा डो मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असा पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. रेग्युलर चपात्यासाठी जे पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलं आहे आणि थोडं 15-20 मिनिटासाठी हे झाकण ठेवून आपण साईडला ठेवणार आहे. छान 10-15 मिनटं झालेले आहे. त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा पिठाचा गोळा परत असा मळून घ्यायचा आहे. बघा, छान असं आपलं पीठ मुरलेलं पण आहे आणि याच्या आपण आता छोट्या छोट्या पोळ्या करणार आहोत. छोट्या साईजचा गोळा घ्यायचा आहे, पोळीपाट बेलणं घ्यायचं आहे आणि छोट्या साईजचा गोळा घेऊन छान हाताला मळून घ्यायचं आहे आणि पीठ लावून छान छोट्या साईजची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. अगदी मी दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. थोडी मोठ्या साईजची पण पुरीपेक्षा थोडी मोठी अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. थोडं थोडं पीठ लावायचं आहे आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने मी सर्व चपात्या या पद्धतीने लाटून घेत आहे. पुरी हे थोडीशी जाड असते, पण ही पोळी आपल्याला जास्त जाडने लाटायची आहे. मी दाखवत आहे त्या पद्धतीने एवढी थिकनेस असली पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या पण गोळा घ्यायचा आहे, छान पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने सर्वच आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहे. छान इथे चपात्या लाटून घेतल्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. पानाला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर ह्या चपात्या आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. पाणी छान गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. पाणी छान गरम झालं आहे आणि मीठ छान फिरून घेतलं आहे, पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला चपाती टाकून घ्यायची आहे. ह्या चपात्या मी एका वेळेस 3 टाकल्या आहे. तुम्ही 1 सुद्धा टाकू शकता किंवा 2 सुद्धा टाकू शकता. मी 3-3 बॅचनं 2 वेळा ह्या पोळ्या टाकून घेतल्या होत्या. छान 5 ते 7 मिनिट आपल्याला याला बॉईल करून घ्यायचं आहे. छान पोळ्याला शिजल्या पाहिजे अशा 5 ते 7 मिनिट आपल्याला हे पोळ्या यामध्ये पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. दोन्ही साईडनं छान हे चपात्या शिजलेल्या आहे. त्यानंतर हे एका प्लेटमध्ये किंवा जाळीदार चाळणीवर काढून घ्यायचे आहे. त्यामुळे थंड होण्यास मदत होते. त्यामुळे जाळीदार चाळणीवर अवश्य काढा. त्यानंतर दोन्ही बॅचमध्ये मी सर्व करून घेतलं आहे. छान चपात्या काढून घेतल्या आहे. 5-7 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि 5-7 मिनिटानंतर हे चपात्या बाहेर काढून घ्यायचे आहे. पूर्णतः हे चपाती गार होऊ द्यायची आहे. यामधलं जे पाणी आहे ते एक्सेस पाणी छान ड्राय झालं पाहिजे, सुकलं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला ह्या चपात्या कट करायच्या आहे. बघा, थोडा वेळ जातो. बघा, इथे छान पोळी थंड झाली आहे. शिजलेली पोळी थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने हे छान मी दाखवत आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. नूडल्स टाईप आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अगदी लांब सडक आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. नूडल्स ज्या पद्धतीने असतात ना, त्याच पद्धतीने हे छान लांब साईजच्या कट करून घ्यायच्या आहे. बघू शकता इथे मी सर्वच कट करून घेते पोळ्या. आणि कट करताना थोडं चिटकत असेल तर पीठ लावलं तरी चालेल किंवा या चपातीला पूर्णतः थंड होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित असे कट केले जाते. छान नूडल्स टाईप आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी संपूर्ण पोळ्या कट करून घेतल्या आहे. याच पद्धतीने करून घ्यायचे आहे. आणि आज आपण बनवणार आहे
आटा नूडल्स. या पद्धतीने तुम्ही जर मुलांना हेल्दी नूडल्स खाऊ घातले ना, अगदी हेल्दी आहे, पौष्टिक आहे, गव्हाच्या पिठापासून हे बनले जातात. त्यामुळे आणि टेस्टला अप्रतिम लागते. आपण जे रेग्युलरचे नूडल्स करतो ना, त्याच पद्धतीने आपलं हे करून घ्यायचं आहे. इथे संपूर्ण मी कापून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे. 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे तुम्ही स्किप करू शकता, मी टाकलेलं आहे. इंडियन आपल्याला सवय असते, त्यामुळे मी जिरे टाकलेलं आहे. आणि मी फार कमी म्हणजे चायनीज फूड खाते आणि हा पदार्थ मला खूप आवडला आहे, कारण की हेल्दी होता आणि चवीला अफलातून झाला होता. त्यामुळे नक्की ही एक रेसिपी ट्राय करा. छान तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जिरं स्किप करू शकता, मी जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर छान बारीक केलेलं गार्लिक आणि जिंजर छान बारीक करून घेतलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे. 1-1 चम्मच टाकून घ्यायचं आहे. छान 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण उभ्या चिरलेल्या कापलेल्या भाज्या घेतल्या आहेत. मी गाजर, शिमला मिरची आणि पत्तागोबी घेतली आहे. त्यानंतर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. लांब सडक हे भाज्या चिरून घ्यायच्या आहे. छान 2-3 मिनटं फास्ट गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर काही सॉसेस आपण इथे टाकणार आहोत. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मिठाचं प्रमाण थोडं कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच रेड चिली सॉस, त्यानंतर 1 चम्मच ग्रीन चिली सॉस, त्यानंतर 1 चम्मच सोया सॉस. सोया सॉस मला असं वाटते थोडं जास्त पडला होता, पण छान लागली चव, छान लागली आहे चव. 1 चम्मचच्या थोडं अर्धा चम्मच टाका सोया सॉस. मी 1 चम्मच टाकले आहे. माझ्या चाळण्यात चुकून झालेलं आहे, पण तरी अफलातून लागलेलं आहे. अफलातून ही जी चव लागली होती. नक्की ही रेसिपी ट्राय करा. त्यानंतर आपण जे कट केलेले नूडल्स आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचा. व्यवस्थित जे गाळ्यावर करतात ना टॉस, तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवर 2 मिनिटाला परतून घ्यायचं आहे आणि झटपट आपले हेल्दी असे नूडल्स तयार झाले आहे. छान लागतात हे, मला पण फार आवडलेलं आहे. त्यानंतर 2 ग्रीन चिली टाकून घ्यायचे आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी तयार झाले आहे व्हेज आटा नूडल्स. या पद्धतीने नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. हे छान मी सर्व करून घेत आहे आणि एन्जॉय करत आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. चला मग भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.